ठाण्याचे आमदार केळकर साहेब आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। हा पर्व सुरू होत आहे, देवेंद्र पर्व 3.0, काय म्हणू इच्छिता, काय भावना आहे तुमची? नाही, हे पर्व 2014ला होतं आणि त्या पर्वामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली सरकार जे आहे आणि महाराष्ट्राला अतिशय गती दिली गेली। आता हे तिसरं पर्व आहे। पूर्णपणे विकसित महाराष्ट्र जो आहे तो आपल्याला घडवण्याकरता निश्चितपणे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण जीवाचं रान करू। उदय सामंत नाराज आहेत का किंवा एकनाथ शिंदे नाराज आहेत का? कारण वारंवार बोललं जात आहे, उदय सामंतांनी पण सांगितलंय की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे। आत्ता असं आहे की महायुतीचा एक प्रचंड विजय झालेला आहे आणि महायुती म्हणूनच आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने एवढा मोठा ऐतिहासिक मॅन्डेट दिलेला आहे। त्याच्यामुळे आपण जे म्हणताय शेवटी महायुती म्हणून आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला पुढे न्यायचं आहे, 14 कोटी जनतेचं काम करायचं आहे, सेवा करायची आहे। त्याच्यामुळे असं काही मला दिसत नाही आहे की कोण नाराज आहे किंवा समन्वय आहे। समन्वय आहे म्हणून ते एवढा मोठा विजय मिळालेला आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी सर्व नेते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि मिहीर कोटेच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, तुम्ही आमदार झालात, पुन्हा एकदा जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवला आणि जे मागच्या सरकारमध्ये होऊ शकलं नव्हतं ते या सरकारमध्ये होईल, निश्चितच होणार। महाराष्ट्र येणाऱ्या 5 वर्षात देवाभाऊचा नेतृत्वात विकसित महाराष्ट्र आपल्याला बघायला भेटणार। सगळीकडे देवेंद्र देवेंद्र देवेंद्रचा आज जयघोष ऐकू येतोय, कसं वाटतंय? आमच्यासाठी नेहमीच देवाभाऊचा जयघोष असतो, पण आज पुन्हा एकदा जनतेचे मनातले मुख्यमंत्री होणार आहे, देवाभाऊ होणार आहे म्हणून हर्षोल्लासचं वातावरण आहे। हर्षोल्लासचं वातावरण आहे आणि सगळं काही समन्वय व्यवस्थित आहे महायुतीमध्ये की एकनाथ शिंदेची अजूनही नाराजी आहे कुठेतरी? नाही, समन्वय सर्व व्यवस्थित आहे आणि पूर्ण महायुतीमध्ये हर्षोल्लासचं वातावरण आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय बघा, ही सगळी दृश्य आहेत या ठिकाणची छत्रपती शिवाजी महाराजांना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।